आज मी तुम्हाला असा एक हेअर मास्क सांगणार आहे जो वापरल्यानंतर तुम्हाला कधीही सॅलूनमध्ये किंवा मग पार्लरमध्ये जाण्याची अजिबातच गरज भासणार नाही। कारण आपला आजचा हा हेअर मास्क पूर्णपणे हर्बल आणि सोबतच नैसर्गिक आहे। या मास्कमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल आपण वापरलेलं नाही आणि आपलं जे हेअर मास्क आहे ते बनवायला देखील अजिबात वेळ लागत नाही आणि खर्च देखील अजिबातच येत नाही। बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय तर 5 ते 6 जास्वंदाच्या पानांना स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। जास्वंदाची पानं आपल्या केसांना मऊ, रेशमी आणि सोबतच चमकदार बनवतात। केसांमधील फ्रिझीनेस कमी करण्यासाठी हेल्प करतात। आणि जर तुम्हाला जास्वंदाच्या पानासोबतच जास्वंदाची जर फुलं मिळाली ना तर ती देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। कारण हे जे दोन्ही घटक आहेत ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत आणि आपल्या केसांना मुलायम आणि सोबतच मजबूत बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प देखील करतात। यानंतर बघा, आपल्याला याच्यामध्ये आणखी एक घटक घालायचा आहे आणि तो म्हणजे कढीपत्ता। बघा, आपल्या इंडियन कल्चरमध्ये कढीपत्त्याला केसांचा राजा असं देखील म्हटलं जातं, कारण तो केसांसाठी अमृतासारखं काम करत असतो। जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील, कोरडे असतील, बेजान झालेले असतील किंवा नवीन केस येणं थांबलं असेल तर कढीपत्ता आपल्या केसांची वाढ पुन्हा सुरू करण्यासाठी हेल्प करत असतो। आणि जर तुमचे केस अकाली पांढरे झाले असतील तर कढीपत्ता त्यांना नैसर्गिकरित्या काळी करण्याची क्षमता देखील ठेवतो। बघा, जर तुम्हाला कढीपत्ता मिळत नसेल तर तुम्ही त्याऐवजी भृंगराज असेल तर तो देखील नक्कीच वापरू शकता। आणि जर दोन्ही घटक मिळत नसतील तर फक्त जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं आणि सोबतच ॲलोवेरा वापरून देखील तुम्ही आपलं हेअर मास्क बनवू शकता। कारण ॲलोवेरा देखील आपल्या केसांवरती रामबाण असा उपाय मानला जातो आणि आपल्या केसांना नॅचरल असं कंडिशनिंग देखील प्रोव्हाइड करत असतो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमधील ॲलोवेरा जेल अजिबात वापरू नका, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात। प्रयत्न करा की नैसर्गिक असं ॲलोवेराचं झाड घरामध्ये लावाल आणि त्याचं जेल वापराल। त्यानंतर आता आपल्याला या घटकांमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्याच्या नंतर हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायचे आणि व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्या। त्यानंतर बघा, एक सुंदर आणि नॅचरल असं हर्बल हेअर मास्क इथं तयार होईल। आपलं हे जे मास्क आहे ते तुमचे केस केवळ रेशमी आणि मऊच करणार नाही, तर तुमच्या केसांना आतून देखील निरोगी बनवेल। केसांचे सगळे काही प्रॉब्लेम्स दूर करेल, जसं की केस गळणं, कोरडेपणा, केसांची वाढ न होणं, या सगळ्या समस्या दूर होतील। बघा मित्रांनो, आता इथं हे जे सगळे घटक आहेत ना ते मी मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित असं याला आपण ग्राइंड करून घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, मी इथं हा हेअर मास्क चांगला ब्लेंड देखील करून घेतलेला आहे। आणि तुम्ही काय करता, नेहमी बाजारामधील केमिकलयुक्त हेअर मास्क विकत घेता किंवा मग पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करता, तर त्याची अजिबात आता गरज लागणार नाही। जर तुम्ही आपला हा हेअर मास्क आठवड्यामधून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जरी वापरलात ना तर पुढचे 15 दिवस तुम्हाला केसांवरती काहीही लावायची अजिबात गरज लागणार नाही। तुमचे केस नैसर्गिकरित्या रेशमी, मऊ आणि चमकदार होतील। सोबतच केसांची वाढ देखील उत्तम प्रकारे होईल। केस दाट होतील, लांब होतील आणि मजबूत देखील होतील। बघा, काही वेळा काय होतं की बऱ्याच लोकांना तेल लावायला अजिबात आवडत नाही, तर त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे एक उपाय नक्कीच आहे। तर त्या लोकांनी काय करायचंय, ज्यांना केसामध्ये तेल लावायला आवडत नाही, त्यांनी बघा कोणतंही एक तेल घ्यायचं। तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता किंवा मग बदाम तेल घेऊ शकता। जर तुम्ही सरसोचं तेल म्हणजे मस्टर्ड ऑइल जरी वापरलत ना तरीही काहीच प्रॉब्लेम नाही। याचे 1 ते 2 चमचे घ्यायचे आणि आपल्या हेअर मास्कमध्ये ॲड करायचे। बघा, तेल ॲड केल्याच्या नंतर आपला हेअर मास्क व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला आपला हा हेअर मास्क केसांवरती ॲप्लाय करायचा आहे। बघा, कशा प्रकारे ॲप्लाय करायचं ते देखील मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। आणि ॲप्लाय केल्याच्या नंतर 1 ते 1.5 तास तसंच ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना त्या शॅम्पूने केस धुवून टाका। तुम्हाला ना 2 ते 3 आठवड्यातच अप्रतिम असे रिझल्ट देखील मिळतील। बघा, आपला हा जो हेअर मास्क आहे ना तो तुम्ही आठवड्यामधून एकदा किंवा मग 15 दिवसांमधून एकदा तुम्हाला ज्याप्रमाणे टाइम भेटेल ना त्याप्रमाणे नक्कीच वापरून बघा।
बघा इथं मी सांगते की हा हेअर मास्क कशा प्रकारे अप्लाय करायचा। तर तुम्हाला काय करायचे, केसाचे पार्टिशन पाडून घ्यायचे आणि हातांच्या बोटाच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या साहाय्याने ना व्यवस्थित असा हेअर मास्क केसांवरती अप्लाय करायचा आणि केसांच्या लेंथवरती देखील नक्कीच अप्लाय करा बघा आणि मसाज करा आणि तसंच ठेवून द्या, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील। बघा आपला हा हेअर मास्क मी सांगितल्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते देखील माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत। तोपर्यंत